आज की बोलो काळू बाबा की बोलो परमपूज्य रामराव बापू की भारत माता की हाजेरी नायक कारभारी पुजारी परिषद निमित्त मंचावर उपस्थित परमपूज्य सोमलिंगजी महाराज, परमपूज्य सुरेशजी महाराज, परमपूज्य चिंतामणजी महाराज, परमपूज्य अजित महाराज, श्रीमान गोयलजी, श्रीमान गर्गेजी, उपस्थित सब मान्यवर आए आता से मार समाजेर नायक कारभारी पुजारी असाबी नसाबी डायसा समाजेर से प्रतिष्ठित लोक आज ही नायक कारभारी पुजारी परिषद कशा करता हे तुम्ही मला मी ही आपली संस्कृती आहे ती की आज ही नायक कारभारी पुजारी परिषद हेर करता हे की आता समाजाची दशा आणि म्हणून दिशा देर काम आता ती होच कारण आपल्या समाजात नायक कारभारी पुजारी एનું खूप मोठं मान છે तब देखती कारण मध्य कालखंडे में समाजी से बात बुलंद चलबो कारण आपण देखती है कि ही समाज में जर 1600 शतके मध्ये जी समाज इतिहास अजी इतिहास घडविल्यावर पुरावाच असो आपलो समाज खूप वैभवशाली समाज येतो तर मला मी आहे की 1600 शतके मध्ये आपले समाज बाबा मक्खनशाह आणि बाबा लक्कीशाह बंजारा ही जनार ही देशाची जगेर आर्थिक सत्ता सांभाळायला लोक येते अशी विभूती आपण समाजाची विभूती होतं हेच चलेगी आपले 4 तांडा केले ते लक्कीशार्दी आणि मक्खनशार्दी तांडा म्हणजे आपण तुम्ही मालूम आजेर जी अदानी अंबानी टाटा बिर्ला केले देणार लक्कीशाह आणि मक्खनशाह टाटा बिर्ला अंबानी येते ये असो वैभवशाली समाज येतो आप तुम्हें मालूम किए गोयल जी बताए आपने कि गुरु तेग बहादुर है ना आपको नातो खूब गहरो गुरु तेग बहादुर एक आदर्श हेन चले गो धर्म आणि देश करता बलिदान देवाळो ही जगे माई एकच परिवारचं वो गुरु तेग बहादुर परिवारचं गुरु तेग बहादुर और धर्मपत्नी गुरु गोविंद सिंह जी और 4 शहजादे एक परिवार 7 लोग धर्म आणि राष्ट्र करता बलिदान दिले आणि गुरुन खोजेर काम कोण कीधो बाबा मक्खनशाह कीधो आणि वो जना गुरु तेग बहादुर शिरच्छेद कियो जना उन्हें अनेकदा दियर काम कोण कीधो तो बाबा लक्कीशाह कीधो यर करता सिख समाज जे गुरु खोजेर और मान बनाने काम कोण कीधे ते आपण बंजारा लवणा समाज कीधेचं ही इतिहास आणि इतिहास रेर बादे एक जमाने में देश पर आणि राष्ट्र पर आणि धर्म पर जना जना अत्याचार येतो तो आक्रमण येतो तो पहिलो लड़ाई करे वाले ये अपने समाज रहते थे वर बादे में 17 शतके में अपने संत शिवलाल महाराज आणि काळू बाबा आहे ही समाज है ना वो समाज वैभव ही समाज संस्कृती समाज इतिहास ही टिकाय करता खूप प्रयत्न केले पूरे देश भ्रमण केले आपले समाज एक वैभवच जगे में कते भी जाओ भाषा वेशभूषा केशभूषा ही एकच ही फक्त आपण समाज असो ही समाज वैभवशाली रेर बादे आपले समाज खरी वाता दी इंग्रज आयर बादे कारण इंग्रज तो व्यापार करे निमित्त देशे में आहे वन मला मिळतो की एक महीने में 2 तलवार कोणी रेवाळी पहिले धूळ आणि हुशार येते वो तो देश आक्रमण करे प्रयत्न किती वन मला मिळतो की जर बंजारा लबना सिकलकरी जर एकत्र ये तो ये देश हम राज्य कोणी कर सका पहिले प्लॅनिंग किती आणि पहिले व्यापार आपण समाज व्यापार नष्ट करे करता संसाधन उभे केले आपण बळद आणि गावडी व्यापार करते ही देशेमनी जगेम भी व्यापार करते ही करेर बादे वो आता संसाधन उभे केले ना आपण व्यापार नष्ट केले जना आपले नाक होतं थोडी होते ती बदलून माटा की समाज इतिहास जर टिकन रखा रही है तो ये समाज जिवंत रही है कारण खूप मुघल से प्रयत्न किती ते समाज हालो कोणी दटन समाज ही मुघली ती लढाई की दो ही बुद्धिबळ खेळान आपलो पहिले व्यापार नष्ट किती आणि होते ती आपल्याबद्दल चोर करता आणि गंडा किती
आपण जाती जाती वाटन ही किती जनाच इंग्रजाचं राज्य किती वर बादेम तर देखिए आपण कि वर बादेम एक जमाने में धर्म राष्ट्र करता लड़े वालों बलिदान देने वाला समाज एक जमाने में देश में जना भी राजा महाराजा लड़ाई लड़ते थे वो न रसद पुरावा समाज लड़ाई में सहभाग लेने वाला समाज आज समाजारी काही ओळखी की साठा तोडे वाला समाज ही गांभीर्याने विचार करायचा आहे की जर 1600 शतके में आपण देशे में आणि जगे में राज्य करते थे ही जगेर आर्थिक सत्ता आपण नाही येते आणि देशात धर्म करता आणि देश करता बलिदान देवाळी समाज वर बादेमी समाजेरी ओळख साठा तोडे समाज काही येर बादेम चर्चा ही आपले जे समाजेचे संत नायक कारभारी चर्चा केली अनुमय से जेन श्रेय जायचा धर्म जागरण विभाग एમાં चर्चा करे बाद एक विषय आयो की जरी समाज असो वैभवशाली संस्कृती हे गो आर्थिक हे गो से बाती ती वैभवशाली येतो जरी साठा तोड्या समाजाची अवस्था जरी ही यांची आहे ते काय करायला लागत